चला सामन्याला सोयी सुरुवात. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत आणि सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याने जोपर्यंत चेंडूला टिपले गॅदर केले तोपर्यंत मला वाटते एक धावून कंप्लीट केली गेले. सामन्याला ते सुरुवात. धावफलकाचा श्रीगणेशा सिंगलने धावफलक पुढे जाईल. सिंगल धाव येताना दिसते. चिनार आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. विशालच्या हातामध्ये चेंडू आहे. सद्गुरू वटारने मागील काही स्पर्धांमध्ये प्रभावित करणारा खेळ केलाय. हो यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि मला वाटते एक धाव सहज रीतीने पूर्ण केली आहे. सिंगल धाव येताना दिसते. सिंगल धाव येताना दिसते आणि 2 धावा धावफलकावरती. मागील मॅच मध्ये काय बघायला मिळालं? 29 ते 30 धावांचा बचाव, 30 धावांचा पाठलाग आणि त्याच्यामध्ये षटकाराने फिनिश झालेली ती मॅच. शेवटच्या षटकापर्यंत पाहावी लागलेली ती वाट. रोहित डॅशिंग पर्सनॅलिटी विथ ब्लॅक टी शर्ट, खूप चांगला लुक, डोळ्यावरती चष्मा, गळ्यामध्ये ID आणि असा चेहरा किंवा असं लुक बघणं हे क्वचितच बघायला मिळतं. आणि पूर्णपणे लांबून जर बघाल तर तुम्हाला एक कोरिओग्राफर सुद्धा त्याच्यासमोर लाजवेल, असं कोरिओग्राफर सुद्धा लाजेल अशा प्रकारची काहीशी त्याची पर्सनॅलिटी. चेंडूला पुन्हा एकदा एका धावेसाठी पाठवलं जाते. सिंगल धाव येते. अज्जू मंदार ही जोडी, ये दोस्ती कभी नहीं छूटेगी. उद्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 2 धावा त्यानंतर सिंगल. चला पुन्हा एकदा विशाल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. ओ ये बहुत बड़ी मिस्टेक. पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज बाद. दिशांत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आज ज्या मॅचेस होणार आहेत त्या ग्रुप स्टेजच्या मॅचेस, पहिली मॅच, दुसरी मॅच, जिंकेल तो क्वालिफाय, पराभूत तो स्पर्धेबाहेर, अशा भरपूर साऱ्या गोष्टी दिसतील. पण उद्याच्या मॅचेस ज्या होतील त्याच्यामध्ये ती चुरस, ती रंगत बघायला खूप मजा येणार आहे. आणि विकास बोळींचा संघ सुद्धा उद्याच खेळेल घरच्या मैदानावरती. तो डाग पुसण्यासाठी ते सुद्धा तयार आहेत की मागील 2-3 हंगामामध्ये झालेल्या मिस्टेक्स किंवा विजेतेपदाला गवसणी न घालणं आणि त्यासाठी त्यांचे सुद्धा प्रयत्न असणार. तुर्तास वटार संघ प्रथमच्या हातामध्ये चेंडू. प्रथम असा गोलंदाज ज्याचा वेग बघत असताना किंवा त्याची गोलंदाजीची शैली बघत असताना खूप सारे साबरामधील खेळाडू त्याच्याकडून ते धडे घेतात म्हणा, त्याला फॉलो करतात म्हणा. अशा पद्धतीची गोलंदाजी प्रथमची आहे आणि प्रथम आता बॅटिंग सुद्धा खूप चांगली करतात. सो ऑलराऊंडर म्हणून या प्रथमने
खूप प्रभावित केलं. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय, कोणत्या प्रकारची चूक नाही. डॉट बॉल येत असताना दिसतोय. दुसरं षटक मार्गस्थानी. पहिला चेंडूवरती डॉट आल्यानंतर 4 वरती धावफलक थांबलेलं. हो, यावेळेला दूरचा चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. कव्हर मधून चेंडू निघून चाललाय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र कोणत्याही प्रकारची अडचण नाही. 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात. 2 धावा आल्यानंतर 6 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 धावा या षटकामध्ये पहिल्यांदा झाल्यात. आणि वटारची बॅटिंग ऑर्डर ज्या पद्धतीनं या हंगामामध्ये चालली आहे किंवा वटारचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीनं या सीझनला चाललाय त्याला बघता किमान 40-45 या धावा तरी धावफलकावरती लगवाव्या लागतील. बघा कशा पद्धतीनं हा चेंडू हाताळला. पूर्णपणे शरीराच्या दिशेने चेंडूला असं वाटलं होतं, परंतु तिथून कट होत असताना थोडा बाहेर निघाला. हलकीशी हरकत आणि चेंडू मात्र यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय डॉट बॉल येत असताना. शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव आली आहे. 8 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूचा खेळ 4 झालाय. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. इथून प्रथमचं षटक संपल्यानंतर येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा पद्धतीने खेळतायत त्या 2 षटकांवरती पहिल्या इनिंगचं धावफलक असणार आहे. किती टार्गेट सेट केलं जाते ते आपल्याला दिसणार आहे. ओ, इथे अपील, पण पंचांवरती कोणताही येस फलंदाज बाद. फलंदाज बाद होतील. मैदानाबाहेर जावं लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन होईल. मामावंती सतपाळा या संघाला लागलेला दुसरा हादरा विशालच्या रूपानं, ईशानच्या रूपानं. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने तेजस यांना येताना आपण पाहतोय. तेजसला काहीतरी वेगळी करामत करून दाखवावी लागणार आहे. राजेश आमचे आलेले आहेत. खूप मोठी मेहनत या सर्व खेळाडूंची, कौतुक करावं तितके कमी. कशा पद्धतीने या मैदानाची डागडुगी त्याने केली. आउटफील्ड ओली झाल्यानंतर त्या आउटफील्डला कशा पद्धतीने सुकवलं, कुठे कुठे वाळू टाकली गेली, कुठे कुठे पाणी जास्त साचत होतं, तिथून पाण्याचा निचरा कसा केला, या सगळ्या बाबी एका व्हिडिओमध्ये आहेत. ग्रास कशा पद्धतीने कट केलाय. स्टेपआउटून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला. स्क्वेअर विकेट. एका धावेसाठी सिंगल धाव येते. षटक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात मामावंती सतपाळे. बघा आपल्या मुख्य स्क्रीनवरती कालच्या दिवसामध्ये घडलेली दुःखद घटना. अजूनही आम्हाला विश्वास बसत नाही, अजूनही कोणाला विश्वास बसत नाही. असे आमचे जवळचे मित्र जयेश घरत यांना विजेचा झटका लागून देवाज्ञा झाली आणि सर्वांनाच एक मोठा झटका लागला. पालघरच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील असा एक उगवता आणि चमचमता सितारा, वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटमधील, महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटमधील असा एक सितारा जो आज काळाच्या पडद्यावर झाला आणि खूप मोठी शोकांतिका संपूर्ण
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला बघायला मिळाली. आम्ही सदैव तुझ्या खेळींना आठवत राहू जयेश. तुझ्या आत्म्यात चिरशांती लाभू अशी भावपूर्ण श्रद्धांजली आम्हा सर्व मित्रपरिवाराकडून. स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न, फ्लाईट होती हलकीशी आणि त्या फ्लाईटला नाही समजू शकले. शेवटच्या क्षणाला चेंडूला बॅटचा स्पर्श झाला आणि एकदा मात्र चपळाईने धावून कंप्लीट केली ती तेजसने. चिनार 6 चेंडू 5 धावांवरती अजूनही खेळत आहेत. राकेश यांच्या हातामध्ये चेंडू. राकेश यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. त्या एक्सपिरियन्सला कशा पद्धतीनं ते दर करतायत याच्यावरती आपल्या सर्वांच्या नजर आहेत. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एका एकाने तुम्ही कितपत जाऊ शकता. सिंगलने किती धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते किंवा सिंगलने कुठपर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या यश जवळ येईल या सर्व बाबीचा पहिला तुम्हाला अंदाज बाळगणं गरजेचं. हो, दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाहळ्यामध्ये यश क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, झेल बाद. तेजस यांना सुद्धा मैदान सोडावं लागतं. अजून एक हादरा, तिसरा झटका मामावंती सतपाळे संघाला. थँक्यू विजय. यानंतर होणारा सामना त्या दोन संघांदरम्यान असणार आहे जे विजयी संघ असतील आणि विजयी संघांमध्ये पहिला विजय संपादन केलेला संघ या दुसऱ्या लॉटमधला बी ग्रुपमधला कोरोटी आणि त्याच्या समोर या मॅचमधील विजयी संघ या दोन संघांदरम्यान होणार आहे. आमच्या संतोषजी मात्र सातत्याने बॉन्डरलाईनच्या बाहेर पाहणी करतायत. बोळिंजकरांचं आयोजन का चांगलं असतं, का सर्वोत्तम आयोजन मानलं जातं, का ते दिशादायक आणि आपल्या सर्वांना एक वेगळी झलक दाखवणार असं त्याचं कारण आहे. मी त्याची सुद्धा चर्चा करणार आहे. चेंडू एका धावेसाठी गेलाय. डिक्लेअरच्या रूपाने सिंगल धाव धापलकामध्ये ॲड होईल. तुम्ही एंट्री गेट जर बघाल तर मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी तुम्हाला खूप चांगली एंट्री आहे आणि बाहेरच मुंबईचा राजा म्हणजेच रोहित शर्माचे 2 फोटो लागलेले आहेत आणि एक विराट कोहलीने एक रोहित शर्माचा आहे. आणि जसा त्या गेटमधून अगदी समोर बघाल त्यावेळेला 2 अनमोल रत्न सामान्य ब्राह्मण समाजातील, एका बाजूला या वर्षीचा IPLचा हंगाम गाजवणारा अंडर-19 इंडियाचा कर्णधार म्हणून घोषित केला गेलेला असा आयुष मात्रे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नालासोपारा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राजनप्पा नाईक यांचा फोटो. या 2 अशा उपलब्धी आहेत समस्त साबरासाठी. त्यांना आपण समोर बघू शकता. आणि त्यानंतर 3 षटकं इथं मला वाटते संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिंगल नंतर ओव्हर संपली तिसरी. 14 वरती 3 मामावंती सतपाळे. आणि तिथं तुम्ही ज्या वेळेला हे 2 फोटो बघता, 2 बॅनर बघतात, त्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला याल त्यावेळेला आमचं भव्य दिव्य स्टेज ज्याच्यावरती VIP डायस आहे म्हणजेच मान्यवरांना बसण्यासाठी, पाहुण्यांना बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स वेगळं, त्यांच्या मागे डीजे मास्टरला वेगळी जागा. प्रेझेंटेशन झालाय. अजून एक फलंदाज बाद. 4थ्या विकेटचं पतन मामावंती सतपाळे या संघाचं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बोलिंगचे सर्व छोटे मोठे लहानगे सगळे या मैदानाच्या चारी बाजूने लाईनमॅन म्हणून काम पाहतात. ज्यांना कोणाला पाणी देण्यासाठी ठेवले ते तिथून हालत सुद्धा नाही आहेत. पाणी देण्याची जी काही त्यांचं कार्य आहे ते व्यवस्थित रीतीने पार पडतात. आणि या सर्वांच्या मागचा सर्वात मोठा मास्टरमाइंड कुणाल, त्याने सर्वांना आपली कामं वाटून दिलेली आहेत. आणि येस धावपलका धावा 14 वरती 4. एकही धावा आलेली नाही आहे 14 नंतर. 4थं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि 12 संघांचा समावेश. मला वाटते 14 संघ, कारण 2 संघ आपण क्वालिफायर म्हणून घेतोय. आणि अशा 14 संघांमध्ये आपण बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवतोय. या स्पर्धेमधून विजयी होणं म्हणजे खूप मोठा अचिव्हमेंट, खूप मोठी प्रत्येक संघासाठी उपलब्धी. या स्पर्धेची आवड म्हणून काय काय खेळाडू
या स्पर्धेसाठी कुठून कुठून कसे कसे आलेत त्याचीसुद्धा आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आम्ही पोहोचवणार आहोत. 15/4 3.2 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा अजूनही शिल्लक. ओ यावेळेला लेगस्टम्पच्या वरून चेंडू निघून गेला. फलंदाजाला वाटलं डावी यष्टी मिस करेल, तिथून बाहेर निघून जाईल, पण तसं झालेलं नाही आहे. आणि आधुनिक नियमानुसार अशा प्रकारचं जर का तुम्ही शफल होता आणि चेंडू जर का लेगस्टम्पच्या बाहेर जर निघाला आणि तुम्ही जिथून उभे होता तिथून त्या रेंजमधून गेला आणि तुम्ही जर शफल झाला तरीसुद्धा वाईट मिळत नाही. आंतरराष्ट्रीय नियमानुसार या सर्व गोष्टीसुद्धा पाहिल्या जातात. सो आतमध्ये येणारा चेंडू यष्टिरक्षक पुन्हा एकदा बीट होतोय आणि चेंडूला अडवत असताना मात्र कोणत्या प्रकारची धाव तिथं येत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूचा खेळ अजून येणं शिल्लक. 15/4 अशी स्थिती मामावंती सतपळ या संघाची. आणि सर्वात मोठी बाब काय, ट्रॅक टी शर्ट या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला ओनली टी शर्ट या स्पर्धेमध्ये दिले जातात. आणि या स्पर्धेमध्ये घातल्या जाणाऱ्या टी शर्ट्स म्हणजे एक वेगळा लुक येतो, वेगळी शोभा येते. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट आणि कॅप आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे. आता कोणीतरी इथं आल्यानंतर मग अशी म्हटलं होतं की कुस्ती कॉम्पिटिशन कुठे आहे, तर कुस्ती कॉम्पिटिशनची ती कथा नाही आहे. ही युनिक ट्रॉफी आहे जी आता मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिली जाते. आणि चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपला झेल. कव्हरमध्ये टिपलेला हा झेल. संपला एका खेळाडूचा खेळ. अजून एक फलंदाज बाद. 4 षटकं संपली. 16 धाबा धावपलकावरती. 17चं लक्ष सद्गुरू वटार या संघासमोर ठेवण्यात आलंय मामावंती सतपळे संघाच्या वतीनं. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. हॅलो. स्क्रीनवरती आपण बघू शकता कशी मेहनत आणि किती संकटावरती मात करत असताना समस्त आमच्या बोळींच्या खेळाडूंनी ही विकेट बनवली, खेळपट्टी बनवली, कशा पद्धतीने आउटफील्डला सजवलं, या सर्व बाबी आपण लाईव्हवरती बघाल तर तुम्हाला दिसतील. डिव्हेनच्या माध्यमातून तो व्हिडिओ शेअर केला जातोय.
चला सामन्याला ते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चिराग पाटील स्ट्राईक हँड वरती. चिरागने पहिला चेंडू लांबून खेळलाय आणि या हंगामामध्ये चिरागच्या हातामध्ये अशी काही ताकद आली जसं की पवनसुत हनुमान त्यांच्या अंगामध्ये आल्यात. अशा पद्धतीने चेंडूला पाठवलं. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमा रेखा पार. चौकार. पहिला चेंडू चौकार आला आणि चौकारानंतर चांगला स्टार्ट. पुन्हा एकदा चिरागने यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलंय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती परंतु तो बनणार आहे दर्शक. लगातार 2 चेंडू 2 चौकार. आता सामना थोडा सोपा होत चाललाय. ज्यावेळेला 24 चेंडू आणि 16-17ची गरज होती त्याच वेळेला हा सामना सोपा झाला होता. परंतु एक असं म्हणतात ना, ज्यावेळेला दुसरी इनिंग बाकी आहे त्यावेळेला एखादी कुठे अशी उमेद जागी व्हावी आणि त्या सामन्यामध्ये आपण परत यावं अशी काहीशी उमेद घेऊन सत्वायचे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता तिथे परंतु चेंडू 2 पायाच्या मधून निघून गेलाय आणि चिराग म्हटला 2 चौकारानंतर आता एखादा आराम घ्यावा म्हणून एक धाव त्याने धावून कंप्लीट केली. मगाशी संतोषजी मात्रे म्हटले जय विरुची ती जोडी चिराग आणि भागेश परंतु भागेश लवकर बॅटिंगला जात नाही. श्रेयस ओ यावेळेला उडवलाय. लाफ्ट केलं चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. षटकार आला. 15 धावा झाल्या आणि आता फक्त 2 धावांची गरज आहे. राजेश वेदांत हो यावेळेला ऑन साइडला स्क्वेअर लेग बॅकड स्क्वेअर लेग. एका धावेसाठी चेंडू. स्कोर लेवल आता शेवटच्या अंतिम एका धावेची गरज आहे. पहिल्याच षटकामध्ये मला वाटतं ही मॅच फिनिश व्हायला आली आहे. खूप चांगला खेळ वटारकरांनी केला. ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून वटारची साईड खूप चांगली आहे. बॅटिंग युनिट म्हणून सुद्धा खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग ते करतात आणि त्यामुळेच या हंगामामध्ये यश त्यांच्या वाट्याला आलंय. हो यावेळेला चिराग पाटील सबसे कातिल फिनिश केलंय षटकारानं. सामना संपला. सामना जिंकला सद्गुरू वठार या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये टीम मामावंती सतपाळा.